70, 80, 90. 400 ला. हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते नवीन आणि शॉपिंग ब्लॉगमध्ये, जो आपल्या सगळ्यांचा फेवरेट टॉपिक आहे. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीच्या तयारीमध्ये बिझी असाल. तरीही तुम्ही हा ब्लॉग बघण्यासाठी आला आहात, त्यासाठी सगळ्यात आधी धन्यवाद. आणि हा दादरचा मार्केटमधला ब्लॉग बनवलेला आहे मी. मार्केटमध्ये एवढी जास्त गर्दी होती ना, एक तर दिवाळी आहे आणि दुसरं म्हणजे दादर मार्केट नेहमीच गजबजलेलं असतं. पण कितीही गर्दी असू द्यात, मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग केल्याशिवाय दिवाळीचा फील पण येत नाही. रांगोळी म्हणू नका किंवा कलर्स, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावरचे मोत्यांचे लटकन आले होते. खूप म्हणजे खूप भारी होतं. हां, आता एवढ्या गर्दीच्या मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट मी तुमच्याबरोबर एक्सप्लेन करून शेअर नाही करू शकले, पण मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवण्याचा 100% प्रयत्न केला आहे. आयडियल बुक स्टोअरच्या समोरच्या गल्लीमध्ये एक कुर्त्यांचा खूप मोठा स्टॉल लागला होता आणि खूप लोक तिथे गर्दी करून होते, जिथे खूप छान छान कुर्ते होते. आणि त्याच्या राईट साईडला सगळे दिव्यांचे आणि डेकोरेशनचीच लाईन आहे. तुम्ही गेलात तर नक्की विजिट करा. खूप म्हणजे खूप भारी भारी वस्तू आलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला दादरमध्ये शॉपिंग करायची असेल तर तुम्हाला बार्गेनिंग करता आलंच पाहिजे, तरच तुम्ही खूप बेटर शॉपिंग करू शकता. मला तेवढी जास्त बार्गेनिंग येत नाही, पण माझे मिस्टर होते सोबत आणि ते याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत, त्यामुळे मी फक्त चॉईस करत होती आणि बाकी सगळं त्यांचं डिपार्टमेंट आहे. पण इतकी मजा आली ना शॉपिंग करून. यावर्षी खरंच मला रिअलाईज झालं की मी दिवाळीसाठी एवढी शॉपिंग केली. कारण दरवर्षी वस्तू घेतो, घरी आणून ठेवतो आणि त्या लावून टाकतो. पण ह्यावर्षी ब्लॉग बनवताना मला खरंच एक ना एक छोटी छोटी गोष्ट कळली की ह्याची मी एवढ्याची प्राईस घेतलेली आहे. आणि खूपच भारी एक्सपिरियन्स होता हा. मी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला घरी जाऊन एक्सप्लेन केलेल्या आहेत. मी काय काय शॉपिंग केली हे तुमच्याबरोबर शेअरसुद्धा केलेलं आहे. या आकाशकंदीलची लाईन बघून मला तर खूप आवडले होते, पण ते आतून तेवढे जास्त मजबूत वाटले नाहीत, म्हणून तिथे आम्ही नाही घेतला. आकाशकंदील घ्यायचा आहे पण तो पुढे. आणि त्याच्यानंतर हे आम्ही खूप सारे साचे घेतले रांगोळीचे. रांगोळीची शॉपिंग किंवा डेकोरेशनची शॉपिंग केल्याशिवाय दिवाळी आहे असं वाटत नाही. हां, आता आपण बायका तर गेल्यानंतर आपली पर्सनल शॉपिंग करतो, जसं की कानातले, साडी किंवा इतर गोष्टी. पण घराच्या सजावटीच्या गोष्टी घेतल्याशिवाय दिवाळी आहे असं कसं वाटेल. प्रत्येक ठिकाणी प्राईस बघून थोडं असं व्हायचं, पण बार्गेनिंग केल्यानंतर ते लोक कमी करून देतात आणि त्यामुळे खूप भारी वाटतं. तसंच डेकोरेशन बरोबरच काही घरातल्या नवीन गोष्टी पण घेतल्या, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, टिपॉयचे कवर, फ्रीज कवर वगैरे वगैरे. आणि अशी पूर्ण दिवस मी शॉपिंग केली. सकाळी मी पोहोचले होते काहीतरी 11:15च्या दरम्यान आणि घरी आली आहे मी 4:30 5:45ला. तर ही सगळी शॉपिंग मी संडेला केली होती, कारण ऑब्व्हियसली वर्किंग डेजमध्ये मी जाऊ नाही शकत. पण एडिट करायला वेळ नसल्यामुळे मी आज ब्लॉग अपलोड करते आणि तुम्ही सगळेजण हा ब्लॉग बघता यासाठी धन्यवाद पण बोलते. तर पुढे जाऊन मी घरी सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर पण करते आणि जो माझा एक्सपिरियन्स होता तो पण सांगते. एवढ्या सगळ्या 2-3 बॅगा भरून शॉपिंग केली आणि मी पोहोचले घरी. तर हो, पुढचा ब्लॉग बघण्याआधी मी आत्ताच तुम्हाला सांगते की प्लीज माझ्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा, त्यामुळे मला पण मोटिवेशन मिळेल असे छान छान ब्लॉग बनवण्यासाठी. वेलकम बॅक. तर मग आता मी तुमच्याबरोबर ती सगळी शॉपिंग शेअर करते जे मी दादरच्या स्ट्रीट मार्केटमधून केलेली आहे. नॉर्मली तर आपण ज्या गोष्टी आपल्याला सतत यूज करायच्या असतात किंवा डेली यूजमध्ये लागत असतात त्या आपल्याला खूप जास्त व्यवस्थित किंवा अशा हव्या असतात की त्या टिकतील किंवा त्याची क्वालिटी चांगली पाहिजे, असं सगळं असतं. पण दिवाळी शॉपिंग म्हणजे मला तरी असं वाटतं की ते फक्त तेवढ्यापुरतंच यूज करतो आपण, त्यामुळे ते स्ट्रीट शॉपिंगमध्येच जातं असं मला वाटतं. झाली होती की काहीच असं सुचत नाही की एवढी 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 सगळी गर्दी होती आणि एवढ्या व्हरायटी होत्या ना. डेकोरेशन, फ्लावरचं डेकोरेशन, हे ते इतकं छान छान दिवाळीचं डेकोरेशन आलेलं आहे ना की तिथे गेल्यानंतर जर तुम्ही 2 वस्तू घ्यायला गेला असाल ना तरीही तुम्ही 7-8 वस्तू घेतल्याशिवाय घरी येणार नाही, हे फिक्स आहे. तर शॉपिंगवर बोलूया.
तर सगळ्यात आधी मी हे पाउचेस घेतलेत. हे पाउच आहे, हे एक पाउच आहे आणि ह्या एका पाउचच्या आतमध्ये छोट्या छोट्या मेजरमेंटचे असे 3, म्हणजे टोटल 4 पाउचेस आहेत. तुम्ही गेस करा ह्याची प्राइस काय असेल. हे 4 पाउचेस एका सारखेच आहेत आणि तुम्ही बघू शकता की क्वालिटी पण खूप चांगली आहे. सगळे 4च्या 4 पाउचेस एकामध्ये एक बसतात आणि हे मला पाउचेस भेटलेले आहेत 200 रुपयामध्ये 4. स्ट्रीट शॉपिंग. त्याच्यानंतर हा मी ना कडा घेतलाय ऋतुजासाठी, ज्याच्यावरती कासवासारखी डिझाईन आहे. कुठल्याही असं जे असेल ना ट्रेडिशनल वेअर त्याच्यावरती जाईल. आणि हे छोटे छोटे इयरिंग्स हे घेतलेत, ते माझ्या एका 1 पीसवर घेतलेत आणि हे असेच ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन छान वाटलं म्हणून हे 2 इयरिंग्स घेतलेत. हे 50-50 वाले आहेत, एक 50ला होतं. त्याच्यानंतर हा सेट घेतलाय. माझ्याकडे ना आधीचा एक मोत्याचा सेट आहे, पण तो आहे ना खूप जास्त असा खराब झालेला आहे, पण मग मी हा घेतलाय. असा मस्त आहे. त्याच्या खालचं जे पेंडल वरतं ते सेमच असतं सगळ्यांना, पेंडल असं आहे, खूप छान आहे. आणि त्याच्याबरोबरच्या ना मला ह्या गळ्यातल्यापेक्षा म्हणजे ह्या सेटपेक्षा, म्हणजे हे तर माझ्याकडे ऑलरेडी आहे, हे झुमके मला आवडले होते म्हणून मी खरं तर हा सेट घेतला आणि मला ना अशा डिझाईनचे झुमके घ्यायचेच होते. आय होप तुम्हाला त्याची डिझाईन दिसत असेल क्लिअर. खूपच छान आणि मस्त आहेत हे खूप क्यूट आहे. यांचं जे फ्लॉवरचं डिझाईन आहे ना ते खूप जास्त छान आहे. हा जर का नेकपीस तुम्ही पाहिलात ना तर इतका नाजूक आणि इतका क्यूट आहे ना. हा मला ना तिकडे लावला होता त्यांनी स्टॉलच्या सगळ्यात वरच्या साईडला. हा बघता क्षणी मला आवडला आणि त्याचं फिनिशिंग आणि खूप छान आहे, खूपच मस्त आहे. हा मला बघता क्षणी आवडला आणि मी म्हटलं की हा मला पाहिजे. हा मी घेतलेला आहे, छान आहेत ते पण. आणि हे भेटलेलं आहे 150 रुपयाला. त्याचे कानातले पण क्यूट आहेत छोटेसे, पण सगळ्यात जास्त हा नेकपीस खूप सुंदर आहे. आणि हा मी किंवा ऋतुजा दोघेही घालू शकतो. स्पेशली ऋतुजासाठीच घेतलाय मी. नाही आवडत म्हणजे मोठी अशी हेवी डिझाईन्स नाहीत आवडत, त्यामुळे तिच्यासाठी मी हे नाजूकसं घेतलंय एकदम. आणि मला मोत्यांची ज्वेलरी खरंच आवडते, म्हणजे गोल्डपेक्षाही जास्त मला मोत्यांची ज्वेलरी आवडते. या बँगल्स घेतल्यात, या पण छान आहेत 100 रुपीजला. तर मोत्याच्या बँगल्स तुम्ही बघितल्या. त्याच्यानंतर मग हे कडे घेतलेत तिला, खूप छान छोटे छोटे 2 कडे आहेत आणि त्याची डिझाईन पण खूपच भारी आहे, खूपच मस्त. हे सगळ्याचे फोटोज मी इथे साईटला अपलोड करते. बँगल्स माझ्या साईटचे आहेत, पण त्यांच्यावरची डिझाईन जी आहे ती खूप नाजूक आणि मस्त अशी आहे. इतकी क्यूट डिझाईन आहे. ह्या नुसत्या पण घालू शकता, हिरव्या साड्यांच्या मध्ये पण ॲड करून घालू शकते मी, कारण हिरव्या बांगड्यांच्या मध्ये पण ॲड करून घालेन मी. कानातले हे 2 कानातले घेतलेत, त्याच्यातला एक हा आहे. हे 100 रुपीजवाले आहेत. मल्टी कलरचे खडे आहेत आणि खाली असे छोटे छोटे मोती, मस्त आहे. वरती मोर आहेत, मोरांची डिझाईन आहे. आणि हे 2 असतात ना ते असे शिंग वाजवत असतात, शिंग फुकत असतात, ते आहेत. आणि खाली एकदम लाईट कलरचे डायमंड आहेत असे मस्त. हे 100 वाले 2 कानातले घेतलेत आणि हे 2 50 वाले तर तुम्ही बघितलेच. आता हे झाली सगळी ज्वेलरीची शॉपिंग. त्याच्यानंतर दिवाळीसाठी गेलेली, तर दिवाळीची शॉपिंग तर करणारच. लाभ, स्वस्तिक, बाप्पा आणि हे खाली पाय, हे कंपल्सरी रिच्युअल आहे दिवाळीमध्ये घेण्याचं, तर मग हे घेतलं आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे आधी ना खूप जास्त साचे होते असे रांगोळी काढायचे, पण कोरोनाच्या नंतर इकडे तिकडे असं फ्लोअरवरती रांगोळी काढताना इकडे तिकडे देऊन त्यातले 1-2 हरवले. 2 आहेत अजून माझ्याकडे. तर मग मी हे सगळेच नवीन घेतले, जे आपल्याला फक्त सणांसाठी लागतात तेच घेतले. त्याच्यामध्ये एक आहे सगळ्यात महत्त्वाचा, लक्ष्मीपूजनला लागणारं कलश. त्याच्यामध्ये कलशची डिझाईन आहे. हे आहेत पावलं,
जे आपल्याकडे ट्रेडिशनली कुठलाही सण असला की हुंबऱ्याच्या बाहेर काढली जातात ती लक्ष्मीची पावलं. स्वस्तिक जे मस्त आहे, आपल्याकडे असलंच पाहिजे. शुभ लाभ जे आपण बाहेर काढतो हुंबऱ्याच्या बाहेर ते सगळे डिझाईन्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवा. दिवाळी येते तर दिवा तर घेतलाच पाहिजे. तर मग हे सगळे मी आहेत ना साचे घेतलेत. बाकी रांगोळी तर मी यूट्यूबवरती बघून किंवा अशी ठीकठाक बऱ्यापैकी चांगली काढते. फक्त साचे ह्याच्यासाठी घेतलेत की ते लागतात आणि डेली तर मी रांगोळी काढत नाही, पण जर कधी मला मूड झाला काढायचा तर असावेत म्हणून. दिवाळीच्या शॉपिंगमध्ये मी रांगोळी पण घेतल्या. तर रांगोळीच असते, ते काय मी तुम्हाला दाखवत नाही. खूप सारी रांगोळी घेतली. मला वाटते मी 250 रुपयाची फक्त रांगोळी घेऊन आले, कलर्स आणि रांगोळी. कारण ती परत वर्षभर घेतली जात नाही ना, म्हणून मी एक्स्ट्राची घेऊन ठेवली आहे. हे घेतलेलं आहे टेबल कव्हर. छान डिझाईन आहे, काठ मस्त आहेत. हे 200 रुपीजचं आहे टेबल कव्हर. आणि दुसरं आहे हे सिंपल आहे. हे ते मी कधी फंक्शन असेल तेव्हा यूज करेन. आणि हे पण टेबल कव्हरच आहे, पण हे सिंपल आहे. हे डेली यूजसाठी घेतलेलं आहे. तर टेबलवर टाकावं लागतं कारण आमचा खूप सारा पसारा पण असतो. तर हे झालं दिवाळीची शॉपिंग. त्याच्यानंतर मिस्टरांसाठी कुर्ता घेतलाय. त्यांच्याकडे 2-3 कुर्ते आहेत. 2-3 इथे आहेत, 2 गावी आहेत. पण ते दरवर्षी फक्त गणपतीमध्ये आणि जत्रेच्या वेळी वगैरेच कुर्ता वापरतात. पण ह्या वर्षी मी म्हटलं दिवाळीत तुम्हाला कुर्ता घेऊया छानपैकी. आणि आयडियल बुक स्टोर आहे ना, त्याच्या अपोजिट एक स्टॉल लागला होता आणि तिथे इतके मस्त मस्त कुर्ते होते. चिकनकारी वर्क असलेले, हे असे म्हणजे काय बोलतात, हे सॉफ्टवालं वर्क असतं ना स्पंज सारखं, तसं आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे इतके मस्त कुर्ते होते. आधी तर मी म्हटलं ही गर्दी कसली आहे, पण मी बघायला गेली तर कुर्ते होते. मला हे नको बोलले होते, तरी मला 2 आवडले होते, पण मग मी एकच घेतला. त्यातला हा आहे. मस्त गोल्डन कलरचे छोटे छोटेसे बुट्टे आहेत त्याच्यावरती आणि खूप जास्त सॉफ्ट आहे. म्हटलं गणपतीत तर लागणारच असतो आपल्याला बाप्पाला आणताना, म्हणून मग हा कुर्ता पण घेतला. आणि त्याच्यानंतर एवढी सगळी शॉपिंग केली तर माझ्यासाठी तर काहीतरी घेणारच मी. त्यामुळे माझ्यासाठी मी घेतलेला आहे हा ब्लाऊज. ह्याची खरं तर ही जी डिझाईन आहे ना ती मला जास्त आवडली. ही छोटी छोटी डिझाईन त्याच्यावरची आणि हे फिनिशिंग मस्त आहे. त्याच्यात मी हात लावून घेईन आणि बघू आता सण येत आहेत तर मग ब्लाऊज यूज होईलच. तसं माझ्याकडे गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे, पण ह्याचं कलर कॉम्बिनेशन आणि फिनिशिंग खूप जास्त छान आहे म्हणून मी हा घेतलाय. हो, पाठीमागचा गळा पण खूप जास्त छान आहे. असा मस्त असा ब्लाऊज घेतलाय मी. आणि सगळ्यात महत्त्वाची शॉपिंग ती म्हणजे माझ्या भाच्यासाठी केलेली आहे. ती आहे तो फर्स्ट स्टँडर्डला आहे आणि स्टोरी टेलिंगच्या बुक हव्या आहेत त्यांना, म्हणजे स्टोरीज बुक ज्या फर्स्ट स्टँडर्डची मुलं वाचू शकतात अशी. तर मग मी तिथे आयडियल बुक स्टोअरमध्ये गेले होते. मी खूप सारे बुक बघितले त्यांच्याकडे. फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांसाठी भरपूर 51 बुक आहेत. तर त्यातली मला ही आवडली, पंचतंत्र टेल्स, म्हणजेच पंचतंत्रों की कहाणी. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही आतमधले फोटोज बघितले तर मला तर पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटलं. इतके कलरफुल आणि मस्त मस्त स्टोरीज आहेत आणि अशा बुक बघून खरंच खूप मस्त वाटतं ना. सगळ्या स्टोरीज आहेत त्याच्यामध्ये, छान छान कलर किती मस्त आहेत. आणि हे कलर आणि हे सगळे चित्र बघूनच मुलं स्टोरी वाचायला अट्रॅक्ट होत असतील. मी पण वाचेन कधी माहेरी गेली तर. ही बुक घेतली मी अयांशसाठी, म्हणजे छोटूशा भाच्यासाठी. आणि ह्या 2 बुक घेतल्यात मी, रामायण टेल्स आणि महाभारत टेल्स. कारण आता आमच्या घरात मुलं आहेत लहान लहान. भावाची तर लहान आहेत, माझी मुलगी मोठी आहे, ताईचा मुलगा मोठा आहे. त्यांना सगळ्यांना रामायण महाभारत जरी माहिती असलं तरीही आपण इन्फॉर्मेशन देणं आणि असं स्टोरीच्या रूपात वाचणं ह्याच्यामध्ये थोडासा डिफरंट असतो. म्हणून मग मी आता ऋतुजा तर 10वीला आहे, आता लगेच नाही वाचणार, पण 10वीच्या सुट्ट्यांमध्ये वगैरे किंवा कधीतरी टाइमपास म्हणून वाचण्यासाठी हे 2 घेतले, महाभारत आणि रामायण. जे मस्त मस्त असं एक्सप्लेन केलेलं आहे ना, त्याच्यामुळे ते वाचायला खूप जास्त भारी वाटेल. आणि ऋतुजानी ओमचं वाचून झाल्यानंतर अयांश आणि चिव 2 जण आहेतच, ते पण वाचतीलच. बुक्स काही वेस्ट होत नाहीत, त्यामुळे हे 3 बुक्स घेतलेत. तर दिवाळी शॉपिंगमध्ये मी एवढी सारी शॉपिंग केली.
शिवाय चप्पल घेतल्या ज्यांचे मी फोटो पुढे टाकतेच. चप्पल म्हणजे मी नॉर्मली बाटामधूनच घेते, डेली यूजचे शूज वगैरे सगळं आहे माझ्याकडे. पण आता साडी नेसायची आहे ना, मग साडीवरती एक अशी फुटवेअर पाहिजे जी फक्त ट्रेडिशनल वगैरे वरती जाईल. तर मग ती मी बाहेरून घेतली आहे स्टॉलवरून, कारण ती मी डेली यूज करू शकत नाही. मी फक्त साडी नेसून त्याच दिवशी घालणार, कारण मला खूप कम्फर्टेबल चपल्या लागतात, ज्या मी अशा चप्पल घालून रोज ट्रॅव्हल किंवा ट्रेनमधून ये जा नाही करू शकत. म्हणून मग मी त्या अशा घेते की त्या फक्त तेवढ्या साडीच्या दिवसापुरत्याच मी घालणार आहे. त्यामुळे मी त्यांचा फोटो पुढे पोस्ट करते. ही अशी सगळी शॉपिंग मी केलेली आहे, काही राहिलेलं नाहीये. सगळ्यांचे फोटो मी जिथे जिथे एक्सप्लेन केले तिथे वरती पॉपअपला मी देईनच. अशी होती माझी दिवाळीची शॉपिंग. आणि आता मी खूप जास्त थकली आहे. सकाळी उठले, घरातलं क्लिनिंग, त्याच्यानंतर नाश्ता बनवला, बाहेर गेलो. आणि दादरला भयंकर गर्दी आहे. जितकी शॉपिंग करायला मजा येते तितकीच त्या गर्दीने इरिटेट पण होतं आपल्याला. सगळं मी आता शॉपिंग करून आलेली आहे. आता हे सगळं मी नीटनेटकं लावून टाकते. मला डेकोरेशनचं सामान पण काढून ठेवायचं आहे, कारण नेक्स्ट सॅटर्डेला धनतेरस आहे. त्याच्या आधी मला सगळं प्रिपरेशन करायचं आहे. बुधवारी किंवा गुरुवारी डेकोरेशन लावावं पण लागेल. खूप सारी बडबड झाली आता माझी. तर आता तरी माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन क्लिक करा, घंटीचं बटन क्लिक करा आणि माझ्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर करा. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.